महायुती आघाडी भाजपचे अधिकृत उमेदवार राहुल लावाडे यांच्या प्रचारार्थ भाजप महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी थेट घराघरात, मंदिरात, बचत गट आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन महिलांच्या भेटी घेऊन भाजपच्या विकासाची माहिती देऊन भाजपचे उमेदवार राहुल लावाडे यांना विजयी करण्याचं आवाहन केलं होतं। त्यामुळे महिलांच्या आवाहनाला मतदारांनी प्रतिसाद देऊन राहुल लावाडे यांना जिल्ह्यात सर्वात जास्त मताधिक्याने निवडून दिलं। महिला आघाडीच्या वतीनं महिला कार्यकारिणीमधील 50 महिलांनी प्रचार यंत्रणेत सहभागी झाल्या होत्या। घर टू घर प्रचार, हळदी कुंकूचे मेळावे, लाडकी बहीण आणि संजय गांधी निराधार योजनेचा लाभार्थी मेळावा, महायुतीच्या उमेदवारालाच का मतदान करायचं याची जागृती केली। बचत गटाच्या महिलांनी महिलांना भेटी, गारमेंटमधील महिलांना भेटी, मंदिरातील पुजारी, डॉक्टर, वकील, इंजिनियर, उद्योजक, खेळाडू अशा अनेक क्षेत्रातील मान्यवरांच्या तसेच विविध योजनांच्या लाभार्थींच्या भेटी, प्रलंबित प्रश्न जाणून घेऊन त्यांचं निरसन केलं। यावेळी शहराध्यक्षा अश्विनी कुबडगे, नीताताई भोसले, योगिता दाभोळे, महादेवी मुंडे, नागुताई लोंढे, सरलाताई घोरपडे, तोरगुल्ले मावशी, पूनम जाधव, संगीता साळुंखे, अमिता बिरंजे यांच्यासह भाजप युवा मोर्चा, वेगवेगळ्या सेल आघाड्या, बूथ प्रमुख, पेज प्रमुख, सुपर वॉरियर्स कार्यकर्ते, निष्ठावंत कार्यकर्ते, भाजपाप्रेमी तसेच महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, पदाधिकारी यांनी देखील हिरिरीने भाग घेतला आणि इचलकरंजी शहरातील प्रभाग 1 पासून ते प्रभाग 31 पर्यंत तसेच मतदारसंघातील कबनूर, खोतवाडी, तारदाळ, कोरोची, चंदूरमध्ये प्रचार यंत्रणा राबवली। त्यामुळे इचलकरंजीचा गड या महिला आघाडीने राखला आणि राहुल लावाडे आमदार झाले। यासाठी भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेश हळवणकर, प्रकाश आवाडे, कर्नाटक राज्याच्या माजी मंत्री, निपाणीच्या आमदार सौ शशिकला जोल्ले, निवडणूक समन्वय वस्त्रोद्योग संघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पैलवान अमृतोमा भोसले यांच्या नेतृत्वाखाली युवा अध्यक्ष जयेश बुगड, विस्तारक राजू भाकरे, वैशाली नायकवडे यांच्या सहकार्यानं इचलकरंजी शहर महिला अध्यक्षा डॉक्टर सौ अश्विनी कुबडगेताई यांनी महिला संघटनेच्या माध्यमातून प्रचार यंत्रणा राबवली होती। इचलकरंजी प्रतिनिधी, मराठी यस न्यूज।